वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग ॲक्वेरियस म्हणजेच कुंभ राशीच्या लोकांसाठी असणार आहे. आणि ही रीडिंग नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येऊ शकतात किंवा काय चेंजेस तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला दिसतील हे आपण या रीडिंगमधून बघणार आहोत. मी एक एक करून तुम्हाला कार्ड्स सांगत जाईन की काय चेंजेस येतील. पण या व्हिडिओला कनेक्ट करण्यासाठी, तुमच्या एनर्जीज कनेक्ट होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या एनर्जीज जे आहेत ते माझ्यासोबत एक्सचेंज होतील आणि मी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देऊ शकते. ही एक कलेक्टिव्ह आणि टाईमलेस रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्याकडे येईल तिथून नेक्स्ट 24 आवर्स तुमच्या लाईफमध्ये जे चेंजेस येतील त्या रिलेटेड असेल. आणि जेवढा पार्ट तुमच्यासोबत रिलेट होतो तेवढाच पार्ट तुम्ही स्वतःशी रिलेट करायचा आहे. आता एक एक करून मी तुम्हाला ते सांगेन की तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येतील मेजर. सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्ही नेक्स्ट 24 आवर्समध्ये खूप जास्त ओव्हर थिंकिंग करताना मला दिसत आहे. आणि ओव्हर थिंकिंग पण अशी आहे की खूप जास्त नेगेटिव्ह विचार करताय. म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्षच राहणार नाही आहे आणि काही गोष्टींबद्दल तुम्हाला डबल थिंकिंग येईल. म्हणजे की तुम्हाला असं फील होईल की तुम्ही कोणत्याही पर्सनबद्दल जर विचार करत असाल तर तुम्हाला असं वाटेल की समोरचा पर्सन जो आहे तो डबल फेस आहे. असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये झालं आहे किंवा होईल नेक्स्ट 24 आवर्समध्ये, जेणेकरून तुम्हाला लोकांचे दोन चेहरे समोर येतील. त्यामुळे तुम्ही हर्ट होऊ शकता, डिसअपॉइंटमेंट होऊ शकते तुमच्या लाईफमध्ये नेक्स्ट 24 आवर्समध्ये. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, मी आता बघू शकते की तुमची इंट्युशन पॉवर जी आहे ॲट प्रेझेंट खूप जास्त पॉवरफुल आहे आणि नेक्स्ट 24 आवर्समध्ये पण ती पॉवरफुल असणार आहे. सो तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की तुमचं माइंड जे सांगतं आहे ना त्याच गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ज्या वाईट गोष्टी होणार आहेत तुमच्यासोबत ते तुम्हाला माइंड आधीच इंट्युशन देईल. सो तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे. आणि अजून एक सजेशन दिलं आहे कार्ड्सनी की तुम्हाला मेन म्हणजे ना न्यूट्रल राहायचं आहे. ना जास्त खूप पॉझिटिव्ह ना जास्त खूप निगेटिव्ह विचार करायचा, एकदम न्यूट्रल थिंकिंग ठेवा तुमची उद्या नेक्स्ट 24 आवर्ससाठी. मी बघू शकते एक मॅरेज कमिटमेंट तुम्हाला भेटू शकते किंवा मॅरेज रिलेटेड डिस्कशन होऊ शकतं तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा सेलिब्रेशन असेल, कोणतंही पार्टीज असू शकतात किंवा दुसरं काही फंक्शन्स सेलिब्रेशन्स छोटे मोठे काहीही असू शकतं. त्याचं डिस्कशन होऊ शकतं किंवा तुम्हाला कमिटमेंट येऊ शकते किंवा मॅरेज प्रपोजल येऊ शकतं नेक्स्ट 24 आवर्समध्ये. आणि जर तुम्ही कोणाकडून एक्सपेक्ट करत होता की कॉल किंवा मेसेज येईल तर मी इथे बघू शकते की अनएक्सपेक्टेड म्हणजे एक्सपेक्ट तर करते पण तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट अनएक्सपेक्टेड आहे. तर सडन तुम्ही मेसेज कॉल एक्सपेक्ट करू